1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. तर यावेळेस नक्की काय स्वस्त होणार? सर्वसामान्य माणसांच्या 5 मोठ्या अपेक्षा पूर्ण होणार का? पहिली अपेक्षा अशी आहे की इन्कम टॅक्स मध्ये सूट. जशी महागाई वाढत आहे तसा पगार तर वाढत नाही. त्यामुळे लोकांची इच्छा आहे की इन्कम टॅक्सच्या मर्यादेमध्ये वाढ व्हावी. त्यामुळे लोकांच्या हातामध्ये थोडा पैसा उडेल. दुसरी लोकांची अशी अपेक्षा आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात व्हावी. यामुळे वाहतुकीचे दर कमी होतील आणि आपल्या जीवनाचे ताट सुद्धा स्वस्त होईल. तिसरी अपेक्षा अशी आहे की घरगुती गॅस सिलेंडरची किंमत अजून कमी व्हावी. त्यामुळे महिला वर्गाला थोडा दिलासा मिळेल. चौथी आणि पाचवी अपेक्षा आरोग्य आणि शिक्षण. सामान्यांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा याव्यात आणि मुलांसाठी शिक्षणामध्ये तरतुदी याव्यात ही लोकांची अपेक्षा आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ह्या बजेटमध्ये नक्की काय काय कमी झालं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीमध्ये सवलती मिळाल्या पाहिजेत? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.